नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दीप अमावस्येची कथा सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. हिंदू धर्मात आषाढ महिन्याच्या अमावस्येला दर्श अमावस्या देखील म्हटलं जातं. आषाढ महिन्याचा हा शेवटचा दिवस. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. या दिवशी घरातील दिव्याची पूजा केली जाते. त्यामुळे आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप अमावस्या साजरी केली जाते. यंदा दीप अमावस्या 4 ऑगस्ट म्हणजे रविवारी साजरी होणार आहे. गरुड पुराणानुसार प्रत्येक अमावस्येचे वेगवेगळे महत्व आहे. त्याचप्रमाणे आषाढ महिन्यातील अमावस्येला दीपपूजन करण्याचे महत्व आहे. या दिवशी घरातील सर्व दिवे, कंदील, निरांजने, समई वगैरे स्वच्छ करतात. दिव्याभोवती रांगोळी घालून प्रज्वलित करतात, त्यांची पूजा करतात. हे दीपपूजन केल्याने आपल्या घरामध्ये धनधान्य व माता लक्ष्मीची अखंड कृपा राहते. तिच्या अखंड वास्तव्य आपल्या घरामध्ये होत असतं. तसेच या दिवशी कणकेचे गूळ घालून केलेले उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली दिंड पक्वाने म्हणून खातात. पण कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वाट ठेवून तो देवापुढे ठेवला जातो. आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला काही ठिकाणी पितृ तर्पण दिले जाते. या दिवशी पितरांना तर्पण देऊन पूर्णाचा नैवेद्य दाखवतात. पितरांच्या स्मरणार्थ दीप प्रज्वलित करतात. अमावस्येला हा विधी केल्याने पितरांना मुक्ती मिळते असे म्हटले जाते. यानंतर दिव्याची कहाणी ऐकली जाते. आरोग्य व लक्ष्मी याचे फल प्राप्त होते. त्यामुळे होते असे धार्मिक ग्रंथात सांगितलेले आहे. चला जाऊन घेऊया दीप अमावस्येची कथा. ऐका दीप अमावस्येची कहाणी. ऐका दीपकांनो, तुमची कहाणी आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्याला एक सून होती. तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टळला. इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला. त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली. सासू दिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिली. हिचा रोजचा नेम असे, रोज दिवे घासावे, तेलवात करावी, स्वतः लावावे, खडी साखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या, दिव्याच्या अवसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. त्याचप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते बंद पडलं. पुढे या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखाली मुक्कामास उतरला. तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला. आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांशी गोष्टी करीत आहेत. कोणाच्या घरी जेवावयास काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चाललेली आहे. सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या मागून राजाच्या घरातला दिवा सांगू लागला, बाबांनो, काय सांगू, यंदा माझ्यासारख्या हतभागी कोणी नाही. काही मी दरवर्षी सर्व दिव्यांमध्ये प्रमुख असायचा. माझा थाटमाट जास्त व्हायचा. त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय? मग तो सांगू लागला, बाबांनो, काय सांगू, मी ह्या गावाचा राजाच्या घरचा दिवा. त्याची एक सून होती. तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घेतला. आपल्यावरचा प्रमाद टळला. इकडे उंदरांनी विचार केला, हा आपल्यावरचा उगाच आळ घातला, तेव्हा आपण हिचा सूड घ्यावा असं सर्वांनी विचार केला. रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली. सासूदिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिली. म्हणून मला हे दिवस आले. ती तर दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे. जिथं असेल तिथे खुशाल असो असं म्हणून तिला आशीर्वाद दिला. घडलेला प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली. तिला मेना पाठवून घरी आणले. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरात मुख्य तारी दिली. ती सुखाने रामराज्य करू लागली. तर असा तिला दीपक पावला. तिच्यावरचा आळ टळला. तसा तुमचा आमचा टळो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण.